एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची अपडेट आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेसाठी महत्त्वाची अपडेट आज आलेली आहे. आणि पहा, 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षेसाठी खूप कमी दिवस राहिलेले आहेत. जानेवारी महिना 1 आणि फेब्रुवारी महिना 1. ओके, 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षेसाठी. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आता दररोज रेग्युलरली अपडेटेड तुम्हाला राहणे महत्त्वाचं आहे. तर आज कोणती नेमकी अपडेट आलेली आहे, चला आपण इथं पाहूया. ठीक आहे, पहा, सकाळ न्यूजपेपरमध्ये आर्टिकलमध्ये ही अपडेट आहे. तर पहा की 10वीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यात 176 केंद्रे व 12वीसाठी 114 केंद्रे म्हणजे एक्झाम सेंटर आहेत. ठीक आहे, यंदा 9 केंद्र वाढवलेली आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये 9 एक्झाम सेंटर इथं वाढवण्यात आलेले आहेत. पहा, खूप महत्त्वाचं पुढे सांगणार आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये, खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर पहा, 65,749 विद्यार्थी 10वीची परीक्षा देणार आहेत सोलापूर जिल्ह्यामधून. ठीक आहे, तर पुढे पहा, तुम्हाला आता मी महत्त्वाचं सांगत आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट सांगत आहे 10वी आणि 12वीचे विद्यार्थी. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथं मी काय सांगत आहे. तर पहा, तुम्हाला सर्वात अगोदर लिंक मिळणार या वेबसाईटची डिस्क्रिप्शनमध्ये. ठीक आहे, आपलं जे चॅनल आहे नॉलेज क्रीडा, या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार किंवा कॉमेंट सेक्शनमध्ये याची लिंक तुम्हाला मिळून जाणार. पहा, इथं आल्यानंतर काय करायचं आहे. पहा, इथं आल्यानंतर तुम्हाला इथं होममध्ये आले तुम्ही. होममध्ये आल्यानंतर इथं कोर्सेस, ओके, हे कोर्सेस ऑप्शन दिसते, याच्यावरती सिम्पली क्लिक करायचं. कोर्सेसवरती जसे तुम्ही इथं क्लिक करता, तर कोर्सेसवरती आल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता, तुम्हाला इथं कोर्सेस दिसतात. ठीक आहे, तर कोर्सेस कोणते कोणते दिसतात इथं पहा. सर्वात पहिला इथं कोर्स तुम्हाला दिसत असेल तो आहे म्हणजे 12th बोर्ड एक्झाम 2024 महाराष्ट्र बोर्ड फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी म्हणजे PCBचे इम्पॉर्टंट क्वेश्चन. ओके, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथं 10वी आणि 12वीसाठी मी खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन इथं देत आहे. आता हे इम्पॉर्टंट क्वेश्चन कशा प्रकारे आहेत, तर पहा, दरवर्षी विद्यार्थ्यांना हे इम्पॉर्टंट क्वेश्चन दिल्या जात असतात. जे टीचर्स आहेत त्या टीचरकडून हे क्वेश्चन काढल्या जात असतात. आणि हे जे क्वेश्चन्स आहेत, आम्ही 2 वर्ष एक्सपिरियन्स घेतलेला आहे. समजा PCMBचा पेपर आहे, म्हणजे फिजिक्सचा पेपर आहे, केमिस्ट्री किंवा बायोलॉजीचा पेपर आहे. 70 पैकी विद्यार्थ्यांसाठी जे क्वेश्चन आम्ही देत असतो, त्यापैकी 40 ते 45 मार्क्ससाठी आमचे क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये येत असतात. कारण की बोर्ड एक्झाम झाल्यानंतर आम्ही पेपर पाहत असतो आणि तिथं जे आहे क्रॉस चेकिंग करत असतो की बाबा किती क्वेश्चन विचारले गेले आहेत. तर लगातार 2 वर्ष झालेले आहेत. चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांचा प्रतिसादसुद्धा आहे आणि हे क्वेश्चन येत आहेत. ठीक आहे, तर या क्वेश्चनसाठी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. इथं पाहू शकता PCBचे हे इम्पॉर्टंट क्वेश्चन इथं आहेत. ओके, आणि विद्यार्थी मित्रांनो, याची थोडीफार आम्ही प्राईस ठेवलेली आहे आणि तरीसुद्धा थोडीफार प्राईस ठेवून आम्ही इथं 80% डिस्काउंटसुद्धा दिलेला आहे. आणि जे विद्यार्थी लवकरात लवकर इथं हे क्वेश्चन घेतील त्यांच्यासाठीच हे डिस्काउंट लागू होणार आहे. बाकी समजा जर तुम्ही उशीर केला तर इथं हे डिस्काउंटसुद्धा इथं जाऊ शकते. तर तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्ही लवकर घेता की नाही. ओके, आणि मी जबरदस्ती वगैरे काही करत नाही तुम्हाला. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हे घेऊ शकता. ठीक आहे, इथं पाहू शकता PCMB म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायो पूर्ण कॉम्बो घेतला तर 399. त्यानंतर इथं पाहू शकता PCMसाठी 299 आणि PCBसाठी 299. आता विद्यार्थी मित्रांनो, हे PCMB झालं तर 10वीसाठी सुद्धा येणार आहे. सायन्स 1, सायन्स 2, मॅथ 1, मॅथ 2 आणि इंग्लिश मराठी 10वीसाठी, इंग्लिश मराठी हिंदी 10वीसाठी आणि बाकी जे आहे इंग्लिश मराठी 12वीसाठी. यासाठी एवढा इम्पॉर्टंट तुमच्यासाठी कोर्स येणार आहे ना, आणि एकदम खूप महत्त्वाचा, जो करून तुम्ही एकदम चांगले मार्क्स घेऊ शकता. ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जर याबद्दल काही डाऊट असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती, ठीक आहे, इंस्टाग्रामचं आपलं पेज आहे माझ्या नावाचं, त्याची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देणार आहे. याबद्दल काही डाऊट असेल तर तिथं तुम्ही मला बिनधास्त विचारू शकता. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही IMP क्वेश्चन्स जे की आपण दरवर्षी देत असतो. ठीक आहे, ओके, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथं पाहू शकता की 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांची जे प्रॅक्टिकल परीक्षा आहे ती फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमची जे बोर्ड परीक्षा आहे, लेखी परीक्षा, त्या अगोदर तुमची इथं प्रॅक्टिकल परीक्षा होत असते. ठीक आहे, आणि आता पहा, प्रॅक्टिकल परीक्षा तुमची होणार आहे म्हणजे तुमच्याकडे वेळच नाही आहे ना. ओके, म्हणून विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर IMP क्वेश्चनचं तुम्ही इथं पाहून घ्या. ठीक आहे, त्यानंतर इथं पाहू शकता, इथं सांगितलेलं आहे की तुमची जे बोर्ड परीक्षा आहे त्यासाठी खूप महत्त्वाचं म्हणजे बोर्डाने विशेष पथकात इथं वाढ केलेली आहे. ओके, त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यासाठी बोर्डाच्या विशेष पथक येणार आहे. ओके, विशेष पथक म्हणजे तुमच्या बोर्ड परीक्षेसाठी स्पेशल 2 ते 3 जे
एक्झामिनर तर आहेतच, पण विशेष एक पथक असणार आहे त्यामध्ये. ओके, परीक्षेवर वॉच राहणार आहे तुमचा. ओके, शाळेमध्ये बैठे पथक कार्यरत असणार आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी पुणे बोर्डाकडून ठोस नियोजन केलेले आहे. कॉपीमुक्त परीक्षा होणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी तर खूप महत्त्वाचं म्हणजे एक मोठा निर्णय इथं घेतलेला आहे, तो म्हणजेच की सरमिसळ पद्धतीचा. आता सरमिसळ पद्धतीचा अनेक विद्यार्थ्यांना शाळांना इथं धास्ती बसलेली आहे. सरमिसळ पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे कशा पद्धतीने आहे म्हणून, ठीक आहे. तर सरमिसळ पद्धत म्हणजेच काय, समजा एक शाळा आहे तर त्या शाळेचे जे विद्यार्थी आहेत ते एका सेंटरवर न जाता अजून 2-3 जे सेंटर असतील त्यावरती इथं पाठवले जातील. समजा 100 विद्यार्थी आहेत, 100 पैकी समजा 35 इथं आणि बाकीचे इथं असे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी इथं पाठवले जातील एक्झाम सेंटरवर. म्हणून जे आहे हे सरमिसळ पद्धतीवरून शाळांना इथं धास्ती बसलेली आहे. त्यामुळे पाहू शकता अनेक शाळांची चिंता वाढली असून शाळांनी शिक्षण अधिकाऱ्यांच्या माध्यमातून परीक्षा केंद्रात बदल करण्याची मागणी केल्याचेही बोलले जात आहे. ठीक आहे, पण बदल अशक्य असल्याने शाळांनी 100% निकालासाठी पाहू शकता शाळांनी स्वतः 100% निकालासाठी नोट्स देणे आणि सराव घेणे विद्यार्थ्यांचं सुरू केलेलं आहे. कारण की शाळेचा निकाल इथं द्यावं लागतं, त्यामुळे विद्यार्थ्यांचं इथं शाळेमध्ये सराव सुरू केलेला आहे. आणि तुमच्यासाठी आपण दरवर्षी एकदम फ्री ऑफ कॉस्टमध्ये एवढे इम्पॉर्टंट व्हिडिओज देत असतो, एवढे इम्पॉर्टंट स्टडी मटेरियल देत असतो. आणि त्यासोबत म्हणजे हे आपले IMP क्वेश्चन एवढा तुमचा चांगल्या प्रकारे स्टडी होतो, जेणेकरून तुम्ही खूप चांगले मार्क्स इथं मिळवत असतात. तर IMP क्वेश्चन घेण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळणार आहे, तिथं जायचं आणि IMP क्वेश्चन तुम्ही PCMBसाठी तुम्हाला माहीत आहे सध्या अवेलेबल आहेत. बाकीच्या सब्जेक्टचे लवकर अवेलेबल इथं होणार आहेत. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग दी व्हिडिओ. शेअर नक्की करा. थँक्यू.